महानगरपालिकेच्या वतीने कॉलेज रोड परिसरामध्ये अनधिकृत बांधकामे अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्यात आलेली आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने कॉलेज रोड व परिसरात मोठ्या स्वरूपात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर अशोक करंजकर यांचे आदेशान्वये अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, अतिक्रमण उपायुक्त नितीन नेर यांच्या मार्गदर्शनाखाली कॉलेज रोड, गंगापूर रोड परिसरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली। यामध्ये परिसरातील व्यावसायिकांनी सामाजिक अंतर, रूफटॉप, दुकानांसमोर उभारण्यात आलेले शेड, वाढीव बांधकाम, बाहेरील बाजूस बांधलेले कथडे, ओटे अतिक्रमण पथकाने उद्ध्वस्त केलेले आहे। त्याचबरोबर दुकानांसमोर अनधिकृतपणे लावलेले फलकही काढून टाकण्यात आले आहे। रस्त्यावर घटलेल्या अनधिकृत व्यावसायिकांचे सामान मनपाच्या अतिक्रमण मोहिमेत जप्त करण्यात आले। या मोहिमेत प्रामुख्याने हॉटेलच्या अनधिकृत रूफटॉप पाडण्यात आले। त्यात स्कायलाइन हॉटेल, लिकर एम्बसी, हॉटेल फरमाइश, बोवाईकी कॉलेज शेजारीला टेरेसा हॉटेल, विद्या विकास सर्कल जवळील अर्थन ओएसिस हॉटेल, प्रसाद सर्कल, बॉस्को सेंटर जवळील मंत्रा हॉटेल तसेच शरणपूर रोडवरील पतंग हॉटेल या हॉटेलचे रूफ स्टॉपवर असलेले अनधिकृत हॉटेल अतिक्रमण मोहिमेद्वारे उद्ध्वस्त करण्यात आले। यासह या तीनही भागातील सुमारे छोटी मोठी 50 ते 60 अतिक्रमणे काढून त्यांचे साहित्य जप्त करण्यात आले। अतिक्रमण मोहिमेत अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांच्यासह उपायुक्त नितीन नेर, कार्यकारी अभियंता प्रशांत पगार, रवी बागुल, नितीन राजपूत, समीर रक्टे, दत्तू शिंगाडे, विधी अधिकारी वणकर, विभागीय अधिकारी मदन हरिश्चंद्र, सुनीता कुमावत, तुषार आहेर, अंबादास गरकड यांच्यासह पोलीस विभागातील पोलीस उपायुक्त किरण चौहान, सहाय्यक पोलीस आयुक्त सिद्धेश्वर धुमाड, पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे देशमुख यासह मनपा अतिक्रमण विभागातील अधिकारी कर्मचारी मोहिमेत सहभागी झाले होते। या प्रकारचे अतिक्रमण मोहीम पुढेही अशीच सुरू राहणार आहे। तरी नागरिकांनी व व्यावसायिकांनी आपले अतिक्रमण स्वतःहून काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.